महाराष्ट्राचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन यांना भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार वर्षा गायकवाड रिंगणात आहेत। काँग्रेस मागील 2 पराभवांचा वचपा काढणार का याची उत्सुकता आहे। पाहूया कल मुंबई उत्तर मध्यचा। उत्तर मध्य मुंबईचा खासदार कोण होणार? वकील भारी की प्राध्यापक मारणार बाजी? भाजपची हॅट्रिक की वडिलांचा गड राखणार? उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात एकेकाळी कम्युनिस्टांचाही प्रभाव होता। कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला। 1977 मध्ये पुन्हा कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर येथून जिंकल्या। 1980 मध्ये जनता पक्षाच्या प्रमिला दंडवते येथून विजयी झाल्या। 1998 मध्ये रामदास आठवले, 2004 मध्ये एकनाथ गायकवाड आणि 2009 मध्ये प्रिया दत्त विजयी झाल्या। मात्र 2014 पासून मोदी लाटेत पूनम महाजन यांनी दोनदा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं। यंदा मात्र त्यांचा पत्ता कट करून भाजपनं दहशतवादी कसाब विरोधातील न्यायालयीन लढाई जिंकणाऱ्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली। त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलंय। 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे यांच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं निकम यांच्यावर निशाणा साधलाय। मला वाईट याचं वाटतं की वडेट्टीवार सारख्या एका जबाबदार विरोधी पक्ष नेत्याने अशा तऱ्हेचं बेछूट आणि बेलगाम आरोप करावे की जेणेकरून आपल्या शत्रू राष्ट्राला फायदा होईल। मी उचलेल ना, अजून मला वाट बघतोय मी की आणखी काय काय कोण बरळतं याच्यानंतर आणि मग एकत्रित ऍक्शन करेल। शिवसेनेच्या मदतीनं या मतदारसंघावर भाजपनं विजय मिळवला। मात्र आता शिवसेनेत फूट पडल्यानं भाजपची ताकद काहीशी कमी झाली। मनसे भाजपचं काम किती मनसे करेल यावर भाजपच्या विजयाची हॅट्रिक होऊ शकते। या मतदारसंघात काँग्रेसची देखील पकड आहे। मात्र काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलंय। त्यांचे पुत्र आमदार जिशान सिद्दीकीही मनानं महायुतीसोबत असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे ठाकरे गट बरोबर असल्यानं काँग्रेसचा हात बळकट झालाय। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले काँग्रेसचे नेते नसीम खान यांची समजूत काढण्यात यश आल्यानं काहीसा दिलासा मिळालाय। ठाकरे गट काँग्रेसचं काम किती प्रभावीपणे करतो यावर मवियाचा विजय अवलंबून आहे। तर असं आहे की उज्ज्वल निकम साहेब मी नेहमी सांगते की ते सरकारी मधले चांगले वकील असू शकतात, पण मी रस्त्यावरची वकील आहे। मी सुरुवातीपासून सांगते की रस्त्यावरचं काम करण्याचा अनुभव मला आहे। मला असं वाटतं की मी माझा जो आहे स्वतःची जी क्वालिटी ती जास्त सांगितली पाहिजे, ते त्यांची सांगतील। प्रतिस्पर्धी म्हणून बिलकुल त्यांच्याशी लढण्यासाठी मी तयार आहे। 2019 मधील मतांची आकडेवारी पाहूया। भाजपच्या पूनम महाजन 4,86,672 मतं, काँग्रेसच्या प्रिया दत्त 3,56,667 मतं, वंचितचे अब्दुल अजेरिया 33,703 मतं, नोटा 10,669 मतं। 2014 मधील मतांची आकडेवारी पाहूया। भाजपच्या पूनम महाजन 4,78,535 मतं, काँग्रेसच्या प्रिया दत्त 2,91,764 मतं, आपचे फिरोज पालखीवाला 34,824 मतं, बसपाचे आनंद शिंदे 10,128 मतं, सपाचे अबू फरान आझमी 9,873 मतं। 2014 आणि 2019च्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहता या ठिकाणी भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे। उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान याच मतदारसंघात आहे। एकीकडे कुर्ला जरीमरी तर दुसरीकडे वांद्रा माउंट मेरी असा हा मतदारसंघ पसरलाय। विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहूया। भाजपचे 2 आमदार आहेत। विलेपार्लेमधून आमदार पराग आळवणी, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार। शिंदे गटाचे 2 आमदार आहेत। चांदिवलीमधून दिलीप लांडे, कुर्ल्यामधून मंगेश कुडाळकर। ठाकरे गटाचा 1 आमदार, कलिनामधून संजय पोतनीस। तर काँग्रेसचा 1 आमदार आहे वांद्रे पूर्वमधून जिशान सिद्दीकी। मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले उज्ज्वल निकम यांची ही पहिलीच निवडणूक आहे। त्यांच्या राजकीय प्रवासाची ट्रेन दिल्लीच्या दिशेने धावणार की काँग्रेस मागील पराभवांचा वचपा काढणार याची उत्सुकता आहे। संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।